तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की ताई तुम्ही तुमचं वेट कसं काय मेंटेन ठेवले. तर त्याचं कारण असं आहे की मी आता डाईट वगैरे तेवढं करत नाही. म्हणजे आधी करत होते, पण आता म्हणजे जरी मी बाहेर काय खाल्लं गेलं किंवा माझ्याकडनं कधी काय असं जरा जास्त स्पायसी वगैरे खाण्यात येतं तर कुठेतरी वेट माझं पुढं मागं होत असतं. पण मी त्यावेळेस काय करते, मला जर मेंटेन ठेवायचं असेल ना तर मी सरळ भाकरीवर येते, मस्तपैकी भाकर करते गरम गरम, मस्तपैकी चुरायची, त्याच्यासोबत आपलं दही आणायचं, मिक्सरमध्ये टाकायचं, मिरची जिरं सगळं टाकून मस्तपैकी फिरून घ्यायचं, भाकरी अशी चुरायची आणि मस्तपैकी असं ताक टाकून मस्तपैकी असा चुरा करून खायचं. एक नंबर लागतं, लय भारी टेस्ट आणि वेट पण मेंटेन राहतं. मी सरळ आहे ना जास्त करून 2 टाइम मग भाकरी खाते, ताक वगैरे असं यूज करते जास्त करून. बरोबर 2-3 दिवसांनी परत माझं वेट लेवलला येतं. असं मी मेंटेन ठेवते. डाएट तर मी करतच होते आधी, त्यावेळेस मी एकदम प्रॉपर केला होता. आता म्हणजे कसं कधी बाहेर गेलं तर खाण्यात वगैरे येतं, फॅमिलीसोबत गेलं, फ्रेंड्ससोबत गेलं तर त्यांचं मन पण थोडंसं ठेवावं लागतं. खा खा म्हणतात, ठीक आहे. पण ज्यावेळेस मी करत होते डाएट त्यावेळेस एकदम स्ट्रिक्ट फॉलो केला होता. आता मेंटेन ठेवायचं असेल ना तर सरळ भाकरी खायची मस्तपैकी चुरून, मस्त ताक बीग, मस्त जिरं बिरं मिरची मस्त फिरवायची, मस्त असं वाटायचं काय, मस्तपैकी चुरून खायचं. असं मस्त मेंटेन राहसाल आणि वेट पण तुमचं वाढणार नाही. मस्त सगळ्यात बेस्ट जेवण. आता तुम्ही प्रश्न करता की ताई तुम्ही भाकरी कुठली खाता, तर भाकर मी ज्वारीची खाते. तुम्ही बाजरीची पण खाऊ शकता. मला बाजरी एवढी आवडत नाही म्हणून मी बाजरीची खात नाही. कधीतरी थंडीत वगैरे जर आईने वगैरे केली तर मग मी खाते. ते पण आई फोर्स करते, चांगलं असतं खा खा, थंडीत खायची असते म्हणून मी खाते. पण शक्यतो मी ज्वारीचीच खाते. एकदम फर्स्ट क्लास काम होऊन जातं आणि वेट पण मस्त मेंटेन राहतं. आणि जोपर्यंत लेवलला येत नाही तोपर्यंत मी भाकरीच खाते. नाहीतर मी सकाळी 1 टाइम चपाती खाते आणि संध्याकाळी भाकर म्हणजे भाकरच खाते. आणि ज्यावेळेस वाटतं आपलं जरा वजन वाढलंय मग काय 4-5 दिवस आपला भाकरीवर तडाखा असतो.